महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। कुठेतरी एका सिनेमामध्ये है ना डायलॉग है, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातलं इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती। तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास 31 कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास 26 जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे। या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। अहो तेच देतील, 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या। अहो मला बोलू द्या ना, आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना एक संधी द्या। स्पेसिफिक प्रश्न आहेत। निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते, त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार पुढे। आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर थोडासा धीर धरा, उद्या सकाळी तुम्हाला हे पैसे येतील। पण आज पैसे लगेचच्या लगेच येणार आहे। 5 बँक खात्यात पैसे येणार,
तुम्ही ATM कार्ड, गुगल पे, फोन पे वापरून हे पैसे तात्काळ काढून घ्यावेत. कोणत्या 5 बँका आणि कोणते 12 जिल्हे आज असणार आहेत याची यादी देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की जर आज तुम्हाला पैसे जर मिळाले नाही तर तुमचं नाव अपात्र महिलांच्या यादीत असू शकतं. 60 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्या महिला अपात्र झाल्या? सर्वप्रथम 30 सेकंदात ते समजून घ्या. कारण की तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर तुमचे मागचे पैसेही कदाचित सरकार जमा होऊ शकतात, वसुलीही केली जाऊ शकते. ताबडतोब तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. 30 सेकंदामध्ये जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? आता काही एखाद्या महिलेच्या नावावर शेती आहे, शेतीचं अवजारावर अनुदान घेतलं, जर ट्रॅक्टर खरेदी केला, एखादा नांगर खरेदी केला, शासनाकडून सबसिडी मिळाली तर तरी देखील तुम्ही अपात्र होण्याचा धोका आहे. तिसरी गोष्ट आहे बघा, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला, म्हणजे कुठली पेन्शन योजना असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर त्यामधून तो लाभ वजा करून पैसे मिळतील. आणि जर एखाद्या योजनेचे जर तुम्हाला 1,500 पेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद करण्यात येऊ शकतो, असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आम्ही पत्रात तुम्ही लिहून दिलेलं आहे. त्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणते 12 जिल्हे आणि कोणत्या 5 बँकांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. आज जरी पैसे नाही आले तर तुम्ही काय करायचं आहे? कारण की उद्या सकाळी देखील 10 जिल्हे आहेत आणि परवा 10 जिल्हे. आज लगेच 5 बँकांमध्ये पैसे जमा होणार. उर्वरित बँकात उद्या पैसे जमा होणार. कोणत्या महत्त्वाच्या 5 बँका आहेत ते समजून घेऊयात आणि पैसे कोणत्या 12 जिल्ह्यात येणार. कारण की राज्याचे सर्वात लाडके एकनाथजी शिंदे साहेब आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी देखील सरकारला मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पैसे वाटपाला सुरुवात केली. तर नक्कीच तुम्ही शिंदेदादांचे जे अभिनंदन करायला पाहिजे. तर धन्यवाद एकनाथ शिंदे भाऊ. कमेंट नक्की करा. छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ आता संपत आलेला आहे. कोणत्या 12 जिल्ह्यात आणि कोणत्या 5 बँकात पैसे येणार त्याची नावं आम्ही लगेच सांगत आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा, त्याने आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं. तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर आम्ही समजतो. तर त्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 5 बँकात पैसे जमा होणार? लक्षपूर्वक ऐका. आता पहिली बँक आहे बघा, पहिली बँक जी आहे याच्यामध्ये IPPB, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तुम्ही पोस्टाचं खातं उघडलं असेल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण की लाडकी बहीण योजनाच नव्हे तर प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे सर्वात प्रथम याच पोस्टाच्या बँकेत जमा होतात. पण पोस्टा पेमेंट बँकेचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. बघा, आता पहिली बँक झाली, अजून 4 बँका बाकी आहे. पोस्टाच्या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की याचा SMS वेळेवर येत नाही. मग त्यामुळे महिलांना असं वाटते की पैसे अजूनही जमा झाले नाही. तर तुम्ही काळजी करू नका. तुम्ही उद्या सकाळी बँक पोस्टामध्ये जा, SMS आला नसेल तर, आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही पोस्टामध्ये चेक करा आणि बॅलन्स जर तुमच्या खात्यावर आला असेल तर लगेच ते पैसे देखील त्या ठिकाणी काढून घ्या. कारण की काय होते, कदाचित हे पैसे मागे वळवले जाऊ शकतात. दुसरी बँक आहे बघा, दुसरी बँक. आता पोस्टात तुमचं खातं आहे का? कमेंट करा. दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची बँक ही बँक अशी आहे की महाराष्ट्राची बँक आहे, त्यामुळे या बँकेत महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत तर त्याच्यावर सर्वात तात्काळ पैसे जमा होतात. तर त्यामुळेच या बँकेची निवड करण्यात आलेली आहे. योजनांची पैसे जमा होतात. मग योजना कोणती असू द्या, लाडकी बहीण असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, संजय गांधी निराधार असू द्या, या सर्व योजनांचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लवकर जमा होतात. आता बँकेत तुमचे पैसे जमा झालेत, तुम्ही ATM कार्डचा वापर करा, गुगल पेचा वापर करा, आपल्या खात्यात पैसे आले का नाही चेक करा, किंवा तुम्ही मिस कॉल मारूनही चेक करू शकता. आता बँक ऑफ महाराष्ट्राचे पैसे कसे चेक करायचे तुम्ही कमेंट करू शकता किंवा इंटरनेट गुगलवर सर्च करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर, तो नंबर आला की त्यावर मिस कॉल करून घ्या, तर लगेच हे देखील तुम्ही पैसे काढून घ्या. दुसरा आहे बघा, तिसरी बँक आहे बघा, भारताची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. सर्वात मोठी बँक आहे. या बँकामध्ये देखील सर्व ग्राहकांची सगळ्यात जास्त अकाउंट आहेत आणि सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात. भारतातली सगळ्यात विश्वासार्ह अशी बँक आहे आणि या बँकेची ख्याती मोठी आहे. या बँकेत कधीही कुठलाही घोटाळा त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे या बँकेत 18वा + 19वा हप्ता हा लगेच आज संध्याकाळपर्यंत जमा होणार आहे. तर तातडीने तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर ATM कार्डने चेक करा. फोन पे, गुगल पे हे असेल तर लगेच चेक करून घ्या. चौथी बँक आहे बघा, आता चौथी बँक नंतर 5वी बँक लगेच. कोणते जिल्हे आहे तातडीने समजून घ्या. कमेंट करा तुमचा जिल्हा याच्यात आलं का. चौथी बँक आहे बघा, बँक ऑफ इंडिया.
BOI. बँक ऑफ इंडिया, त्याला सरकारी योजनांसाठी खूप महत्त्व आहे. बघा, बँक ऑफ इंडियामध्ये देखील पैसे आज त्या ठिकाणी जमा होत आहेत. त्याची खात्री पटवण्यासाठी तुम्ही ATMद्वारे बँक बॅलन्स चेक करा किंवा गुगल पे, फोनपे असेल किंवा मिस कॉल मारा. आता मिस कॉलचे नंबर तुमच्याकडे नसतील, तुमच्या खातं पुस्तक असेल तर त्याच्यावर मेसेज, त्याच्यावर पाठीमागे मिस कॉल नंबर लिहिलेला असतो, तर तो पहा. त्यानंतर 5वी बँक आहे बघा, HDFC बँक. आता HDFC ही तर खाजगी बँक आहे, पण सरकारी योजनांमध्ये तिचे योगदान जे आहे ते लक्षणीय आहे. तुमचं खाते HDFC बँकेत असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत.